ओके. तर आज आपण मी जी मीटिंग घेतोय ती घेतोय की आता जस्ट नवीन जे प्रोडक्ट आपण लॉन्च झाले त्या लॉन्च झालेल्या प्रोडक्ट बद्दल. DXN कंपनी दर महिन्याला नवनवीन प्रोडक्ट लॉन्च करते आणि हे प्रोडक्ट खरंच खूप चांगले येत आहेत. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी मार्केट टॅप करू शकतो. त्यातलं आज पहिले प्रोडक्ट आपण जे घेतोय आलोव्ही स्किन केअर सिरीज. ओके. या सिरीजमध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी असं सांगितलंय की या सिरीजमध्ये फायदे काय. ऑल डे हायड्रेशन म्हणजे संपूर्ण दिवसभर तुमची त्वचा ओलसर मुलायम सप्पल राहावी त्याच्यासाठी एक क्रीम आहे. स्किन रिवायटलायझेशन म्हणजे जर तुमची स्किन ड्राय होती किंवा स्किन टॅन झाली होती तर तिच्यामध्ये असा फ्रेशनेस येण्याकरता तजेलदारपणा येण्याकरता ह्या क्रीम सगळ्या आल्या. रेडियंट ग्लो म्हणजे त्वचा उजळ दिसायला लागेल. सुदिंग नरिशमेंट म्हणजे असा थंडावा, इन्फ्लेमेशन किंवा काहीतरी पित्त तुम्हाला वाटतं तसं जाणवणार नाही. आणि नॅचरल इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये जे काय टाकलं सगळं नॅचरल टाकले, अजिबात कसलंही केमिकल काही ऍड केलेलं नाही. त्याच्यामुळं असे प्रोडक्ट तर मार्केटमध्ये नाहीच अवेलेबल आहेत, ना की बरोबर आहेत. याचा आपण सगळ्यांनी फायदा करून घ्यायला हवा. तर याच्यातलं आपण वन बाय वन जर पहिले प्रोडक्ट बघायचं म्हटलं तर आलोव्ही न्यूट्री केअर क्रीम. ही जी क्रीम आहे नाईट टाइम नरिशमेंट आहे. म्हणजे रात्री झोपताना तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे, टॉवेलनी पुसून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही ही क्रीम जर लावून झोपला तर रात्रभर सगळ्यात महत्वाचं प्रोटेक्टिव्ह फिल्म म्हणजे आपण जे दिवसभर उन्हातानात फिरतो, कंपनीत काम करतो, शेतीवाडीत काहीतरी काम करत असतात, बाहेर काहीतरी चाललंय आणि आपण त्वचेला बरेच बाहेरचं केमिकलचं बंबार्डिंग होत राहतं आणि मग त्वचेला ड्रायनेस यायला लागतो, स्किन टॅन होते, सुरकुत्या पडायला लागतात किंवा खाज खुजली चट्टे काहीतरी यायला लागतं. तर तसं येऊ नये त्याच्याकरता आपल्या त्वचेवरती एक रात्रभर प्रोटेक्टिव्ह फिल्म लेअर जावा त्याच्याकरता आपण ही क्रीम लावून ठेवू शकतो. रात्रभर राहिली तरी चालेल. मॉइश्चर रिच सगळ्यात महत्वाचं हे तुमच्या त्वचेला खोलपर्यंत पेनिट्रेट होईल, आतमध्ये जायला लागेल, डीप हायड्रेशन त्याचं व्हायला लागेल आणि रात्रभर जर ती त्वचेवरती जात राहिली तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला असं फ्रेश तजेलदार तजेलदार वाटायला लागेल. नॉर्मली आपण बघितलं की सकाळी झोपेतनं जर उठलो आपण तर नॉर्मली आपला लुक ऍज इट इज यायला 1 तास 2-3 तास लागतात. तर तसं न होता तुम्हाला छानपणे सकाळी उठल्यापासून फ्रेश वाटायला लागेल, ओव्हरनाईट हायड्रेशन व्हायला लागेल आणि त्याच्यामुळे स्किन म्हणजे एम्स टू सूथ स्किन व्हाईल यू स्लीप म्हणजे तुमच्या त्वचेचं रिपेअरिंग रात्रभर भरपूर राहील ते. आणि आपण नॉर्मली काय करतो, इतर कुठल्याही क्रीम लावतो आणि बाहेर जातो, बाहेरची धूळ डस्ट सगळी परत त्वचेवर येऊन बसते आणि त्याच्यामुळं अजून काहीतरी वेगळंच व्हायला लागतं. तर तसं न होता हे सगळ्यात महत्वाचं तुमच्या स्किनवरती एक नॅचरल बॅरियर म्हणजे आपण काय म्हणूया एक अस्तर कसं असतं एक प्रकारचं तसं यायला लागेल. त्याच्यामुळे तुमची त्वचा बाहेरच्या सगळ्या पोल्युशन पासून प्रदूषण पासून केमिकल पासून सुरक्षित राहील आणि तुमचा नॅचरल लुक ऑटोमॅटिक दिसायला लागेल. तर हे आहे आलोव्ही न्यूट्री केअर क्रीम म्हणजे न्यूट्रिशियस व्हॅल्यू कोरफडीचे ज्या काय असतील सगळ्या तुमच्या त्वचेला मिळायला लागतील. ओके. आणि मग ह्याचा मेन पर्पज काय की आलोव्ही ॲक्वा जेल ही दुसरी क्रीम आहे. ही डे टाइम हायड्रेशन म्हणजे दिवसा लावायची म्हणजे आपण चेहरा साबण वापरायची आवश्यकताच नाहीये. यांनी जर आपण चेहरा छान धुतला चेहऱ्यावरती भरपूर पाणी मारा, हातावरती थोडी घ्या आणि यांनी चेहरा धुवून टाका जसा साबणाने आपण धुतो तसा. हे जर तुम्ही केलं तर तुमचा चेहरा फ्रेश वाटायला लागेल, डे टाइम हायड्रेशन आणि त्वचा परत ड्राय दिसणार नाही, उजळदार दिसायला लागेल. आणि आलोव्ही इन्फ्युजन इन्फ्युजन म्हणजे त्याच्यामध्ये कोरफडीचा सगळं ऍड केलेली आहे. रिफ्रेशिंग फिलिंग तुम्हाला ताजतवाना वाटायला लागेल आणि क्विक ऍब्सॉर्ब म्हणजे ही नॉन ग्रीसी आहे, चिकट त्वचा दिसणार नाही आणि फास्ट ऍब्सॉर्बिंग फॉर्म्युला त्याच्यामुळे तुमच्या त्वचेचं शोषण ऑटोमॅटिक व्हायला लागेल, तुमची त्वचा अशी तेलकट वगैरे वाटणार नाही. त्याच्याकरता हे आहे डे क्रीम. ओके. आलोव्ही ॲक्वा जेल. त्याच्यानंतर आलोव्ही हायड्रेटिंग मास्क. हे मास्क असं आहे की नॉर्मली हे मास्क तुम्ही दररोज लावा असं काय नाहीये. ओके. हे मास्क तुम्हाला वीकली स्किन रिज्युनेशन तुम्हाला आता आठवडा आहे सुट्टी आहे ओके बराच वेळ चेहऱ्यावर लावू शकतो आपण. कसं तुम्ही मास्क लावून ठेवता वेगवेगळे मास्क, टर्मरिक हळदीचं मास्क लावता किंवा स्पिरुलिनाचं मास्क आपण लावत होतो, आर्जेलचं लावू शकता किंवा काही लेडीज पार्लरमध्ये जातात
तर त्याच्यावर तुम्हाला घरच्या घरी जर करायचं असेल तर मस्तपैकी क्विक रिफ्रेश व्हा, एन्स फॉर रिवायटलाइज फील फॉर स्ट्रेस स्किन. म्हणजे खूप ओढाताण झाली, ताणतणाव झालाय, आपण भरपूर काम करतो, तर त्या त्वचेला तजेलदारपणा येण्याकरता हे मास्क लावून ठेवा. आणि याचाही सगळ्यात मोठा फायदा आहे की जर तुम्ही मास्क लावून ठेवलं तर तुमच्या त्वचेच्या खोलवर ते आतमध्ये मॉइश्चर क्रिएट करायला लागेल. आणि त्याच्यामुळे एक फायदा व्हायला लागेल की कंटेन्स इन्ग्रेडियंट्स टू काम, तुमची त्वचा शांत तजेलदार दिसायला लागेल. आणि मग तुमची त्वचा मुलायम, मृदू, सपल. सपल म्हणजे आपण काय म्हणूया माहितीये का, की गुबगुबीत असं कोण प्लम्प. म्हणजे लहान बाळ कशी दिसतात तुम्हाला, अशी त्वचा गुबगुबीत वाटायला लागते आणि रेडियंट ग्लो यायला लागतो, फ्रेश वाटायला लागतं. कारण कशामुळं, तर त्याच्यामध्ये आहे सोडियम हायलुरोनेट. ओके. त्याच्यामुळं हे मिठाचं एक असतं द्रावण, आणि ते त्याच्यामध्ये थोडंसं ऍड केल्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची त्वचा तजेलदार दिसायला लागेल. तर हे वीकली एकदाच वापरायचंय. ओके. त्याच्यानंतर अजून एक आहे ॲलोवी हायड्रेटिंग टोनर. टोनर आणि प्रिपरेशन ऑफ स्किन, म्हणजे तुमची स्किन प्रिपेअर करायची आहे आपल्याला. ओके. तर हे जर तुम्ही वापरलं तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या त्वचेचा पीएच बॅलन्स मेंटेन राहायला लागेल. पीएच बॅलन्स मेंटेन म्हणजे काय, काही समजा लोकांची त्वचा ड्राय आहे, काही लोकांची त्वचाशी पित्ताची आहे, काही लोकांना पिंपल्स जास्त असतात, काही लोकांची त्वचा तेलकट जास्त असते. तर नॉर्मल त्वचा येण्यासाठी तुमच्या त्वचेचा पीएच बॅलन्स त्याचा नॉर्मल राहतो, त्याची त्वचा छान दिसायला लागते. त्याच्यामध्ये पिंपल्स, रिंकल्स, पुरळ, इचिंग, लिकोडर्मा, डाग, टॅन, वांग असं काही घडत नाही. त्याच्यामुळे हा टोनर जर तुम्ही वापरला तर पोर रिफाइनमेंट, म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमच्या त्वचेची छिद्र जी असतात ओपन झालेली ती व्यवस्थितपणे भरून निघतील. आणि तुमचं एक टेक्स्चर, आपण कसा एक लस्टर कलर मारतो, एक ऑइल बॉन्ड असतो, एक साधा असतो, पेंट असतो, तसा एक छान आपण जसं म्हणतोय ना, तसं तुमच्या त्वचेवरती एक छान मुलायम टोनर अप्लाय केला जाईल. आणि हा सुद्धा तुमच्या त्वचेला इमिजिएट ऍब्सॉर्ब करून घेतो. आणि कोरफडी पासून बनलेली सगळी पोषक तत्व तुम्हाला मिळायला लागतील. 100 ml ची क्रीम आहे. त्याच्यात तुम्ही कुठली सुट्टी सुट्टी पण क्रीम घेऊ शकता, अख्खं पॅक पण घेऊ शकता, सुट्ट सुट्ट पण घेऊ शकता, असं काही कंपल्शन नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर वाटतं एखाद्या लेडीजला की माझ्याकडे अख्खा सेटच पाहिजे, अख्खा सेट घ्या आणि तुम्ही वापरत राहू शकता. वर्षभर जाईल, 6-8 महिने जायला लागेल. आणि असं काही ते फार महाग पडत नाही. 7-4-10-6-16 आणि 9-25 2,500 रुपयाला 6 महिने पार्लर तुमचं घरच्या घरी जर झालं, ओके, तर किती स्वस्त पडते. 50-60 रुपयाला एक फेशियल पडेल. एवढ्या स्वस्तपणे ते फेशियल पडते. असं घेऊ शकता. तुम्हाला वाटतं सुट्ट सुट्ट घ्यायचं, सुट्ट सुट्ट घ्या. पण 50 रुपयाला फेशियल, ते ही कंपनीचं नॅचरल आलोवीचं मला नाही वाटत कोणाकडे मिळत असेल आणि कोणी करू शकतं. त्यामुळे घरच्या घरी फेशियल व्हायला लागेल. आणि आलोवी हे सगळेजण घरातले ट्राय करू शकतात. म्हणजे तिथं असं काही केलेलं नाही की फक्त ओनली फॉर वुमन्स, ओनली फॉर जेंट्स असा, किंवा हे चाइल्डलाच पाहिजे, म्हाताऱ्यांना नको, सगळ्यांनी वापरू शकता. सगळ्यांची त्वचा छान दिसायला लागेल. आणि अनलॉक युअर अर्निंग पोटेन्शियल, हे प्रत्येक ब्युटी पार्लर मध्ये नेऊन दाखवा. ओके. कदाचित तुम्ही हे घेऊन दाखवलं, तुमच्या गावातलं ते पहिलं ब्युटी पार्लर असेल ज्याच्यात ॲक्वाचे 4ही टोनर गेला, हायड्रेटिंग टोनर गेले, हायड्रेटिंग मास्क आलोवीचं गेलंय, ॲक्वाची गेले, न्यूट्रिकेअर क्रीम गेली, डे क्रीम गेली, नाईट क्रीम गेली, हे सगळं त्यांना पाहायला मिळेल. आणि मग जर त्यांना एकदा आवडलं तर ते रिकमेंड करतील. रिकमेंड केलं की आपलं काम झालं. दुसरीकडे कुठे फेशियल मिळतच नाही, माझ्याकडे आलोवीचं फेशियल आहे, आलोवीचा टोनर आहे, आलोवीचं मास्क आहे, हे जर त्यांना मिळायला लागेल. आता कोरफडीचं मास्क मला नाही वाटत कोण लावत असेल बाहेर, एवढे कोण काढत बसणार दररोज. तर तुम्हाला रेडीमेड मिळेल, क्वालिटीचं मिळायला लागेल. त्याच्यामुळे लोकांच्या पर्यंत पोहोचू द्या. ओके. दुसरं जे प्रोडक्ट आपल्याकडे नवीन लॉन्च झालंय, हे प्रोडक्ट तुफान काम करू शकतं. आणि हे फ्लॅक्स सीड ऑइल. फ्लॅक्स म्हणजे जवस म्हणू आपण त्याला, जवसाचं तेल इझिली मिळेल. आता मिळेल, अवेलेबल मार्केटमध्ये नाही. जे मिळेल ते जवस तेवढ्या क्वालिटीचे की नाही माहिती नाही. आणि सगळ्यात महत्वाचं हे जे आहे, ती एक गोळी 500 मिलीग्रॅमची गोळी आहे. ओके. 90 कॅप्सूलची डबी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये काय कोल्ड प्रेस्ड, म्हणजे असं गरम करून भरलेलं नाहीये. कंटेन्स ओमेगा 3 ऑइल. ओमेगा 3 जर तुमच्या बॉडीत चांगलं असेल तर तुम्हाला हृदयविकार रिलेटेड कधीही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुमची त्वचा तजेलदार दिसायला लागेल, तुमचे गुडघे चमकणार नाही, टाचा दुखणार नाही, ओके, खांदे दुखणार नाही, फ्रोझन शोल्डर होणार नाही. कंटेन्स व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ईचा फायदा सर्वात जास्त कोणाला होतो,
की ज्या लोकांना महिलांच्या मध्ये मासिक पिरियडचा त्रास होतो, इनफर्टिलिटी, वांझपाणा किंवा जेंट्समध्ये स्पर्म काउंट, स्पर्म प्रेशर, व्हिटॅमिन ई ज्यांच्याकडे असेल ते तुम्हाला असे एनर्जेटिक दिसायला लागतील. ज्यांच्याकडे व्हिटॅमिन ई कमी आहे ते पंकज उदास वाटायला लागतील. साधी गोष्टी आपल्याकडे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर, फ्लेवर काही ऍड केलेलं नाही. त्यामुळे हे तेल मार्केटमध्ये तुफान काम करणार आहे. लोकांच्या पर्यंत जाऊ द्या. आणि प्राचीन परंपरागत आपल्याकडे आहे, ग्लोबल कल्टिवेशन त्याचं केलं जातं. फक्त आपल्याकडेच नाही, जवस आपण पाहिले, पण जवस चायना, रशिया, अमेरिका, बेल्जियम, कॅनडामध्ये सुद्धा मिळतं. ओके. आणि त्याच्यामुळे न्यूट्रिशनल अँड मेडिसिनल लिगसी, म्हणजे हे जर प्रोडक्ट आपण वापरलं तर व्हॅल्यूड फॉर इट्स बेनिफिट इन बोथ. अन्न म्हणून अन्नात पण आपण जवसाची चटणी आपण खाल्ली असेल, तुम्ही खाता, ड्राय खाऊ शकता, किंवा औषधी पण त्याच्यामध्ये भरपूर गुणधर्म आहेत. आणि याला कुणी रिकमेंड केलंय? एंडोस बाय हिपोक्रॅटस, म्हणजे ज्यांनी ॲलोपॅथीचा जनक म्हणतात त्याला, हिपोक्रॅटस त्याला प्रमोट करत होतं. रिच लिगसी ऑफ हेल्थ, म्हणजे लिगसी म्हणजे कसं माहितीये का, वंश परंपरागत, एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीला कुठलं मेडिसिन घ्यायला पाहिजे, कुणी द्यायला पाहिजे, कुठलं असायला पाहिजे चांगल्यात चांगलं, तर जवस. आणि हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आणि बघा याच्यात काय काय इसेन्शियल कंपाऊंड्स ऑफ फ्लॅक्सीड ऑइल काय आहे? अल्फा लिनोलेनिक ऍसिड. ओके. हे असतात ना लिनोलेनिक ऍसिड, हे सगळे अत्यंत आपल्या बॉडीला, केसांच्या करता चांगले, त्वचेकरता चांगले. ओलिक ऍसिड, पाल्मिटिक ऍसिड, स्टेरिक ऍसिड, व्हिटॅमिन ई, फॉस्फोलिपिड्स, त्याच्यानंतर फायटोस्ट्रॉन्जेंट्स, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन कंटेंट. याच्यातनं तुमच्या बॉडीला प्रोटीन पण मिळतील, तुम्ही सतत आजारी पण पडणार नाही, तुमची इम्युनिटी वाढायला लागेल. रोग प्रतिकारक शक्ती, फायटो म्हणजे सीझनल आपण आजारी पडतो की नाही, ते अजिबात घडणार नाही. त्याच्यानंतर ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढलंय, फॉस्फोलिपिड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. तुमचे केस छान व्हायला लागतील, तुमची त्वचा चांगली व्हायला लागेल. त्याच्यामुळं हे अत्यंत फायदेशीर आहे. आणि पौष्टिक तर राहायचंय. हृदय, ज्यांना बीपीच्या गोळ्या खातात, जे कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खातात, किंवा ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, पोट गच्च राहतं, गॅसचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना हे द्या. ओके. हार्मोनल इम्बॅलन्स, पिरियडचे त्रास, ज्या लेडीजला थायरॉइडचा त्रास होतो, पिरियडचा त्रास होतो, अंगावरचं भरपूर जाते, मासिक पाळीचा त्रास होतो, व्हॉट एव्हर, तुम्ही हे बिंदास रिकमेंड करू शकता. ड्राय आय रिलीफ, जे ऑनलाईन जास्त असतात, लॅपटॉपवरती, मोबाईलवरती, किंवा तुम्हाला ऑनस्क्रीन तुम्ही जेवढा वेळ जास्त जातो, तुमचे डोळे असे जळजळ व्हायला लागते, डोळ्यातनं पाणी यायला लागतं, तुमचे चष्म्याचे नंबर वाढत चालले, डोळे कोरडे पडत चालले, दृष्टी अंधुक होत चालली आहे. किंवा ह्या सगळ्यासाठी तुम्हाला डोळ्याकरता खूप चांगला आहे, हाडांच्यासाठी खूप चांगलं आहे. तुमची हाडं मजबूत राहतील, हाडं ठिसूळ झाली, चमकतायत, दुखतायत. अँटी इन्फ्लेमेटरी, म्हणजे ज्या लोकांना युरिनमध्ये जळजळ होते, टॉयलेटमध्ये आगाग होते, त्वचेचे आजार झाले, इन्फ्लेमेशन होतं, त्या लोकांना कमी व्हायला लागेल. स्किन नरिशमेंट, त्वचा छान व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं केस. आता राहिलं काय? तुमची त्वचेसाठी चांगलं आहे, केसासाठी चांगलं आहे, डोळ्यासाठी चांगलं आहे, हार्मोनसाठी चांगलं आहे. नुसतं एक फ्लॅक्सीड ऑइल धिंगाणा करू शकतं गावागावामध्ये. त्याच्यावरती इतर एमएलए भरपूर पैसे कमवून झालेत. तर फ्लॅक्सीड ऑइल आपल्याकडं नवीन काहीतरी लोकांना घेऊन जा. रोज तेच तेच दाखवण्यात काय मजा नाही. आपल्याकडे सगळं चांगलं चांगलं आलंय. आणि गंमत काय, सगळ्यात महत्वाचं 820 रुपये डिस्काउंट प्राइस आहे. 1025 रुपये त्याची एमआरपी आहे, 205 रुपये एमआरपी. डीपीतला फरक आहे. 280 पीव्ही आणि 280 एसव्ही. किती मस्त प्रोडक्ट आले बघा. ₹2.80 पीव्ही पडतोय हा. म्हणजे एवढं सगळं जर चांगलं आलंय तर फ्लॅक्सीड त्याच्यामध्ये 90 गोळ्या आहेत. एक कुठल्या पण लेडीजला सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी जेवल्यावर खायला सांगा, एका महिन्यात धिंगाणा, तुम्हाला रिझल्टच दिसायला लागतील. आणि लोकांना परवडतं, ते काही प्रॉब्लेम नाही. सरळ सरळ 3 गोळ्या खायला सांगायच्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ. भरपूर तुम्हाला फायदे दिसतील. आणि याचा फायदा संधिवाताच्या लोकांना खूप चांगला होतो, हार्टच्या लोकांना खूप चांगला होतो. मग अशी मी तुम्हाला आता सांगितलंय. काय सांगितलंय? हार्मोन इम्बॅलन्स, डोळ्यासाठी, केसासाठी, त्वचेसाठी, हाडांसाठी आणि पौष्टिक तत्व जाण्यासाठी सगळ्यांना तुम्ही फ्लॅक्सीड ऑइल देऊ शकता. त्याचे रेफरन्सेस दिलेत, रिसर्च लॅबोरेटरी ह्या सगळ्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक आली 3-in-1 कॉफी. कॉफीची व्हरायटी कंपनी भरपूर आणते, तुम्हाला जी आवडेल ती प्या. आणि ब्रँड बदलत बरं का, एकच ब्रँड नाही प्यायचा, ब्रँड चेंज करून वापरा. सगळ्यात महत्वाचं परफेक्ट ऑन द गो, रिच अँड अरोमॅटिक. हे छान 3-in-1 कॉफी तुमच्याकडे आली. त्याच्यामध्ये नो मेस नो फस, म्हणजे काही नवीन ऍड केलेलं नाही.
आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यात एकच महत्वाचा घटक आहे, त्याचं नाव आहे गॅनोडर्मा. लोक बाजारात नको नको ती कॉफी पितात, कॅफिन त्याच्यामध्ये जास्त असतं, त्याच्यात कॅफिन माफक प्रमाणात आहे आणि गॅनोडर्मा भरपूर टाकलाय. त्याच्यामुळे मेड फ्रॉम रोस्टेड कॉफी बीन्स, सगळ्यात महत्वाचं जे कॉफीचं बीन वापरतात म्हणजे भाजलेलं कॉफीचं बीन टाकलंय आणि त्याच्यामुळे त्या फ्रेशनेस आणि अरोमा चांगला येतो. आणि फाईनली ग्राउंड फॉर ऑप्टिमल ब्रिविंग, म्हणजे फिल्टर्ड कॉफी ती तुम्हाला दिसते की नाही, आपण गावी बघा लहानपणी कंदीला तर रॉकेल भरायचे की फणेल असायचं, फणेल नरसाळा आपण त्याला म्हणायचो, आणि मग ते असं मस्तपैकी गाळतात, नंतर ते गाळून फिल्टर केलेली कॉफी, म्हणजे खास आपण काय म्हणूया त्यातलं काय तुम्हाला हार्ड कंटेंट्स असतील ते निघून जातील आणि तुम्हाला चांगली ब्रिविंग केलेली कॉफी मिळायला लागेल. आणि ज्यांना कॉफी खरंच आवडते, कॉफी लवर्स, त्या लोकांना ही कॉफी तुम्ही द्या, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं त्वचेसाठी चांगलं आहे. कॉग्निटिव्ह फंक्शन, म्हणजे ज्याचं अभ्यासात डोकं कमी चालतं, ज्याला चांगली झोप लागत नाही, ज्याला निर्णय घेता येत नाही, ताणतणावात असतो, चिंता, एन्झायटी म्हणजे चिंता, ज्याला भविष्यातली चिंता आहे, आजचं काम काय करायचं नाही, नुसते चिंता करण्यापेक्षा कॉग्निटिव्ह नीड झाला की आज काम करायला लागेल, भविष्य सुरक्षित व्हायला लागेल, प्रतिकारशक्ती चांगली वाढायला लागेल, हृदय आणि लिव्हर याच्या खाती चांगलं आहे. फॅटी लिव्हरचे प्रॉब्लेम सर्रास आयटीतल्या पोरांना वाढतायत. वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोला, चायनीज, शॉर्मा काही खात राहतायत, किंवा बॉयलर चिकन जी लोक खातायत या सगळ्यांना लिव्हरचा आणि हार्टचा प्रॉब्लेम येतोय. बॉयलर चिकन, बॉयलर कोंबड्या बंद करून टाका, खायची काय आवश्यकता नाहीये. ओके. रेस्पिरेटरी, श्वसन संस्थेचे आजार, अस्थमा, सायनस, ब्रॉन्कायटिस, त्याच्यानंतर निमोनिया, सर्दी, कफ, खोकला, त्याच्यासाठी कॉफी चांगली आहे. फटीग आणि डिप्रेशन, अंग भरून येतं, अंग दुखतं, पंकज उदास झालाय, सुधरत नाही, काम करू वाटत नाही. अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी, एक कॉफी जर तुम्ही मार्केटमध्ये विकायला सुरुवात केली, नुसत्या कॉफीत किती पैसे कमवता येतील, किती मोठा बिझनेस आहे. कंपनी 100 प्रोडक्ट तुम्हाला देते, एक चित्र, हे चित्र फोटो काढा आणि चित्राचा धिंगाणा करू शकता तुम्ही, आणि बाजूला कॉफी विकायला सुरुवात करा. याच्यात कुठला आजार शिल्लक राहिला नाही, ह्याच्या पलीकडे माणसाला तिसरं काय घडतच नाही. नुसती कॉफी पाजा, एका पोळीत 4 कप व्हायला लागतील. आणि ही कॉफी जर पाहिली, दुधाची गरज नाही, साखरेची गरज नाही, कॉफी त्यांना द्या. कधी पिऊ शकता कॉफी? कॉफी कधी पिऊ शकता? सिप युअर वे टू वेलनेस, कधी पिऊ शकता. मला सकाळी प्यायचे, मला दुपारी प्यायचे, मला जिमला जायच्या अगोदर प्यायचे, मला संध्याकाळी 4-5 ला प्यायचे, रात्री झोपताना प्यायचे, मला काही प्रॉब्लेम नाही. एनी टाइम कॉफी पिऊ शकता, याला कुठलंही बंधन वेळे काढायचं अजिबात नाहीये. त्याच्यामुळे कॉफी प्या, हे पोस्टर तुमच्या दुकानात लावा आणि खाली वरती घ्या, खाली कॉफी, झालं काम. हे कॉफी पाजायला सुरुवात करा. आणि गंमत बघा, 200 रुपये एमआरपी डीपीतला फरक आहे. 200 पीबी, 290 एसपी, 5 कॉफीचे पुढे जरी विकले तरी 1000 पीबी होतात. सुट्ट्या सुट्ट्या कॉफी विकल्या, अगदी 5 विकल्या 1000 पीबी, 15 विकल्या 3000 पीबी, किती सोपं काम आहे. आणि 15-20 विकल्या 4000 पीबी, जात नाही का? रोज एक कॉफी जाईल, जायचं घरात कॉफी पडायची, पाजायची, पुढे विकून यायचं डायरेक्ट तिथं. नुसत्या कॉफीत पण 5-5 हजार पी होतील. गरज नाही 100 प्रोडक्ट हातात धरून फिरायची. एवढं चांगलं काम घडू शकतं. कॉफी प्यायला सुरुवात करा. कॉफी आलेली आहे, घ्या, टेस्ट करा. ती नाही आवडली क्वाडसेप, ती नाही आवडली जुनी 3-in-1, ती नाही आवडली 2-in-1, जी कॉफी प्यायची ती प्या. पण नुसत्या कॉफी सुद्धा तुम्ही पायतोडं काम करू शकता. सगळ्यांना सगळं सांगत बसायची काही गरज नाही. कृपा करून तुम्हाला सांगतो, 2-3-4 प्रोडक्ट वरती या. 4 प्रोडक्टच तुम्हाला करोडपती बनवतील. सगळे प्रोडक्ट आले, हे काय ते काय ते काय, घ्यायचं काहीच नाही, असं चालत नाही. पहिले वापरा, हेल्थ मिळायला लागेल. याचे रेफरन्सेस तुम्हाला चांगले चांगले दिलेत. आणि याच्यानंतर अजून एक तुमच्याकरता धिंगाणा प्रोडक्ट आलंय. काय आलंय? मेंगकुडू टॅबलेट्स, नोनी पासून बनलेल्या गोळ्या. नोनी घ्यायला परवडत नव्हतं, नोनी महाग होतं, लिक्विड कसं प्यायचं, कुठं ठेवायचं, कसं कॅरी करायचं, काही गरज नाही. या मेंगकुडू हे मलेशियातल्या नोनीचं नाव आहे. आणि मलेशियामध्ये मेंगकुडू या टॅबलेट मार्केटमध्ये आहेत. आणि प्युअर आणि पोटेंट ओरिजिनल डीएक्सनच्याच नोनीची बनवलेली, इझी टू यूज, लॉंगर, जास्त दिवस टिकेल. लिक्विड कसं असतं माहितीये का? 14 दिवसात नोनी संपवायला पाहिजे, लोक वापरतात महिना महिना. ती चव किंवा ती त्यातलं न्यूट्रिएंट्स मिळणार नाही. आणि प्रिसाइज डोसेज, म्हणजे परफेक्ट किती प्यायचं ते तुम्हाला कळायला लागेल. त्यामुळं हे घ्या मेंगकुडू, आणि नॅचरल हिलिंग व्हायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, त्याला म्हणतात इंडियन मलबरी नोनी, ओरिंडा सट्रिकोलिया, हे पेन किलर प्लांट आहे. म्हणजे जर तुम्हाला
सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला काय त्रास होतो, तुम्हाला वेदना होतात, काहीतरी दुखतंय, अंगाला सूज आलीये, रक्त अंगातलं वाढत नाही, पचत नाही, जेवण जात नाही, ही आहे मोरिंडा सिट्राफोलिया, ही आहे वेदना शामक. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे व्हेजिटेरियन, नॅचरल व्हेजिटेरियन सोर्स. ओके. आणि अजून काय सांगू तुम्हाला, तर हे जे नोनी तुमच्यासाठी आहे ते काय काय काम करायला लागेल, त्याच्यात असतं पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड्सचा फायदा काय असतो? पॉलिसॅकराइड्सचा फायदा तुमच्या बॉडीतलं टॉक्सिन बॉडीच्या बाहेर घालवणं. झिरोडिनचा उपयोग काय असतो? की तुम्हाला चांगली भूक लागणं, खाल्लेलं अन्न अंगी लागणं, नको असलेलं वेस्टेज बॉडीच्या बाहेर काढणं. टर्पिन्स काय काम करतं? टर्पिन तुमच्या त्वचेचे सगळे आजार कडूचो म्हणजे टर्पिन्स हे तुम्हाला सगळी मिळायला लागेल आणि त्याच्यामुळे तुमच्या स्किनचे आजार जायला लागतील. अँथ्राक्विनोन काय क्युनोनेज हे संधिवाता करता चांगलं आहे. त्याच्यानंतर हे स्कोपोलेटिन आणि डोइड्स असं आपण म्हणू, इरिडोइड्स. तर हे सगळेच्या सगळे हे. आणि जर तुम्हाला वाटतं ना, आता आपण मीटिंग ऐकली आहे, हे मला 5 नावं 6 नावाचं मला अर्थ कळत नाही, तर जायचं गुगलला टाईप करायचं. गुगल सांगते ना ते कसं कसं काय काय काम करतं ते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, हे जे तुम्ही आता वापरताय याचा फायदा काय व्हायला लागेल, की तुम्हाला जे 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 तुम्हाला अवघड वाटतंय हे सगळं तुम्हाला इथं इझिली यायला लागेल. आणि रेस्पिरेटरी, ज्या लोकांना दमा, बीपी, सॉरी त्याच्यानंतर काय म्हणू, सायनस, सर्दी, दम्याचा पंप ओढतात, त्याच्याकरता नोनीच्या गोळ्या चांगल्या आहेत. आता नोनीच्या गोळ्या घेतल्यावर तुम्हाला स्पिरुलिना नाही घ्यायच्या, नका घेऊ. आर्जिल नाही घ्यायचं, नका घेऊ. कॉफी नाही घ्यायचं, अजिबात घेऊ नका. नुसत्या नोनी तर नोनी, कॉफी तर कॉफी, असे पण भरपूर रिझल्ट येतील. बोन हेल्थ, गुडघे दुखतात, गुडघे चमकतात, त्याच्याकरता नोनी चांगलं आहे. हृदयासाठी चांगलं आहे. लिव्हर सपोर्ट करता चांगलं आहे. तुम्हाला माहितीये का, त्या टीव्हीला एक जाहिरात लागते, 2,500 लिटर नोनी आहे, सुबोध भावेची ऍडव्हर्टाईज असते. ओके. त्याच्यापेक्षा आपल्या गोळ्या 450 सुरू झाल्या आता. हे जर तुम्ही दिले लोकांना, गावागावात धिंगाणा घालाल. फक्त प्रत्येक आपारे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे श्वसन संस्थेचे आजार, हृदयाचे आजार, लिव्हरचे आजार, हाडांची दुखणी सगळी सगळी बरी व्हायला लागतील. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय, की हे प्रोडक्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांना प्रमोट करा, वापरा आणि लोकांना त्याचे रिझल्ट चांगल्यात चांगले यायला लागतील. अजून काय करतं, एनहान्स व्हायटॅलिटी, जोश, उत्साह, ताकद. म्हणजे एका तुमचा मुलगा स्पोर्ट्स मध्ये आहे, तुम्हाला काहीतरी काम करावं लागतं, भरपूर कामं करायची आहेत, हे द्या. डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे समजा लेडीजचा गायनिकचा प्रॉब्लेम आहे, तुमचं पोट साफ होत नाही, तुमचं युरिन क्लिअर होत नाही, तुमची सर्दी बाहेर पडत नाही, तुमच्या घाम नीट बाहेर पडत नाही, त्वचेतली सगळी अंगातली सगळा कचरा बाहेर काढण्यासाठी नोनी मदत करेल. याच्याशिवाय ओव्हरऑल वेलनेस, तुम्हाला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जिथं कुठं काय गडबड असेल ते नीट करायला लागतं आणि तुमचे मूड बॅलन्स ठेवतं. सगळ्यात महत्वाचं, हा मूड लय महत्वाचा आहे. कुठं राहतो माहिती नाहीये, पण जर बॉडी फिट असेल तरच सगळं काम व्हायला लागेल. मूड गेला की काय घडणार नाही. त्यामुळे मूड येण्यासाठी नोनी लोकांना तुम्ही द्यायला सुरुवात करा. याच्याशिवाय पोटात जंत होतात, किंवा आता करोना आला, याची सर्दी आली होती, त्याचे डोळे आले होते, ह्याला काहीतरी ताप आला होता, त्याला बघितलं की मला आला. ओके. किंवा काही लोकांना माणसं बघितली तरी राग यायला लागतो, ह्या बघितला की माझं कपाळाची शिर हलते, हे बघितलं की मला रागच येतो, असं हे सुद्धा अँटीबॅक्टेरियल आहे. ओके. हे त्यामुळे असं होतं कामा नाही. रिच इन अँटीऑक्सिडंट, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, अँटीऑक्सिडंट बॉडीत असतील तर समोर कोरोनावाला आला तरी तुम्हाला काय होणार नाही, समोर सर्दीवाला आला तरी तुम्हाला काय होणार नाही. ह्याचा अर्थ तुमची प्रतिकारशक्ती चांगल्यात चांगली वाढायला लागते. वजन कंट्रोलमध्ये राहण्याकरता नोनीच्या गोळ्या घ्या. हे तर शिल्पा शेट्टी पण खाते दररोज नोनी. एपीजे अब्दुल कलाम पण नोनी प्यायचे, दररोज नोनीच्या गोळ्या खायचे. बघा तर युट्यूब जरा बघत जा कधीतरी. आणि एनर्जी सोर्स, त्याच्यामुळे जर नोनी जर गेली दररोज 2 ते 3 गोळ्या, तर तुम्ही एनर्जेटिक राहायला लागाल. तुमची मुलं एनर्जेटिक असायला पाहिजेत, मुली पाहिजेत, मिस्टर पाहिजेत, वाईफ पाहिजेत, आई वडील पाहिजेत. एनर्जी म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, उत्साह, जोम, आजारपण कमी. ज्याला एनर्जी गेली त्याला आजाराने धरला. एनर्जी कशातनं वाढवायची? वडापाव खातो, मिसळपाव खातो,
बाहेरचं जेवतो कशातच काय नाहीये, सगळे टॉक्सिक आलंय, शेतात सुद्धा युरिया सुपला आपण काय काय टाकतोय. जे बाहेर जाऊन काहीतरी खाताय तिथे गडबड आहे. नॅचरल प्युअर क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला मिळते, नोनी सप्लिमेंट. हे सगळ्यांनी घ्यायला सुरुवात करा. त्वचा छान बनायला लागेल, पचनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, बीपी कंट्रोलमध्ये यायला लागेल, प्रतिकारशक्ती वाढायला मदत व्हायला लागेल. आणि बघा आता किती स्वस्त झाली नोनीच्या गोळ्या. काय झालं आता, 350 रुपयाला 120 गोळ्या. किती स्वस्त आल्या बघा बरं. 440 रुपये MRP. अजून काय पाहिजे. नोनीची बॉटल घ्यायला गेला 760 रुपये. ओके, 760 रुपयाला किती मिली, 450 मिली. मग गोळ्या परवडतील की नाही. सकाळी 2 संध्याकाळी 2 जेवणाच्या अगोदर द्यायच्या. सर सकट गावागावात एक माणूस सोडायचा नाही. आणि जर मोठा पॅक घेतला 995 रुपयाला, आणि जेव्हा तुम्ही नोनीच्या गोळ्या गावात विकायला लागाल तेव्हा स्टोरला जायलाच पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाहीये. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो. एकाच वेळी एकच पौष्टिक तत्व खायला द्या. आणि जर दोन्ही घेत असतील तर वेल अँड गुड. पण एखादा अफोर्डेबिलिटी, गावाची लोक आहेत, गरीब लोक आहेत, पैसे नाहीत, नोनी तर नोनी घरटी गेली पाहिजे, गावागावात घराघरात गेली पाहिजे. रिझल्टच रिझल्ट यायला लागतील. त्याच्यामुळे प्रोडक्ट जाऊ दे. आणि डीएक्सनचे आभार मानू, डीएक्सन मॅनेजमेंटचे आभार मानू की आपल्याकडे छोटे छोटे प्रोडक्ट आहेत, कमी किमतीतले येत आहेत. इथं कुठं कॉस्ट वाढली आहे, स्वस्त झालं. किती स्वस्त झालं, 1000चं प्रोडक्ट 350ला आलं. मग हे जाऊ दे की मार्केटला, जे जमेल ते मार्केटला जाऊ द्या. बिझनेस करा, रेफरेन्सेस चांगले आहेत. ही आली कोकोनट शुगर. कोकोनट शुगर म्हणजे उसाची साखर नाही, ही नारळाच्या फुलांची साखर आहे. सगळ्यात महत्वाचं, हे तर डीएक्सन जे देतं ना, बाजारात बघायला पण मिळत नाही. आपल्याला डीएक्सन मुळे बऱ्याच गोष्टी माहीत पडायला लागतात. त्याच्यामुळं हे खूप चांगलं आहे की ज्यांना वाटतं की, आणि ही साखरेने डायबिटीस वाढणार नाही. ह्याच्यात खनिज क्षार चांगले आहेत, अँटीऑक्सिडंट आहे, आणि गोड पण भरपूर लागायला लागेल. त्याच्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता. कशी बनवतात, तर नारळांची फुलं. ओके, म्हणजे जेव्हा नारळ बनायच्या अगोदर नारळाला मोहर येतो, आंब्याला कसा मोहर येतो तसा नारळाला पण मोहर येतो. ओके, त्याचे फ्लावर बर्ड्स काढले जातात आणि मग त्यांना बॉइलिंग केलं जातं. आणि मग पाण्यात उकळल्यानंतर त्याचं क्रिस्टलायझेशन सॅप थिकन्स केले जातात, त्याचे ग्रॅन्युअल बनवले जातात, आणि ग्रॅन्युअल पासून त्याच्या बनवली जाते साखर. ओके, आता हे डीएक्स मध्ये आल्यामुळे आम्हाला कळायला लागले, तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. वापरू शकता. त्याच्यामुळं खनिज क्षार भरपूर आहेत. त्यांनी साखर, डायबिटीस वाढणार नाही, अँटीऑक्सिडंट आहे, आणि प्रीबायोटिक इफेक्ट आहे. म्हणजे काय आपण म्हणतो ना, अंगात कडकी भरलीये, त्याचं बॉडी सुधारतच नाही, विकनेस भरपूर आलाय, पोटात जंत होतात, त्याच्यासारखं पोट दुखत राहतं, जुलाब सारखे लागत राहतात. या लोकांना तुम्ही कोकोनट शुगर देऊ शकता. याच्यात काय काय आहे, कार्बोहायड्रेट्स सगळ्यात महत्वाचं. कार्बोहायड्रेट्स मध्ये काय, सुक्रोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओके, हे असलं ना की सगळं एनर्जी तुमची वाढायला लागेल. विटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये, जीवनसत्व आहेत, पॉलिफिनॉल्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मिनरल्स म्हणजे खनिज क्षार, पोटॅशियमनी एनर्जी वाढते, मॅग्नेशियमनं तुमच्या अंगातलं पाणी मेंटेन म्हणजे फ्लुइड बॅलन्स केलं जातं. त्यामुळे तुमच्या बॉडीला क्रॅम्प अजिबात येणार नाहीत. याच्यात आहे कॅल्शियम, त्यामुळे तुमची हाडं दुखणार नाहीत. ह्याच्यात आहे झिंक, तुम्हाला जुलाब लागणार नाहीत. ह्याच्यात आहे आयर्न, त्याच्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढायला मदत व्हायला लागेल. याच्यात आहे सोडियम, सोडियम म्हणजे त्वचा तुमची तजेलदार दिसायला लागेल. 16 डिफरंट प्रकारचे अमायनो ऍसिड्स त्याच्यामुळे आहेत. ओके, फ्लेवोनॉइड्स पण आहेत. त्याच्यामुळे हे वापरा, हे खूप चांगली आहे. आणि तुम्ही आईस्क्रीमवर टाकू शकता, चहा कॉफीत वापरू शकता, तुम्हाला खीर बनवायची, अजून काय बनवायचे सगळ्यामध्ये ट्राय करू शकता, डेझर्ट वरती. तर हे वापरा, ब्रेकफास्टला ट्राय करू शकता. फक्त 500 MRP आहे, 400 रुपये डीपी आहे. ओके, अर्धा किलो आहे. जे प्रोडक्ट आवडतील ते घ्या. डीएक्सनचं काम आहे, मॉलमध्ये गेल्यावरती तुम्हाला कपड्यांचा ढीग बघायला मिळतो, व्हरायटी. खिशाला परवडते ते घ्या, आणि चांगलं वाटते ते लोकांना सांगत सुटा, त्यातनं बिझनेस बिल्ड करा. असे आता आपल्याकडं मी नवीन तुम्हाला 8 एक प्रोडक्ट सांगून झाले, आणि हे प्रोडक्ट अत्यंत खूप चांगले चांगले आलेत. तर याचा तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आणि हे जर तुम्ही जास्तीत जास्त फायदा करत राहिला तर एकच गोष्ट व्हायला लागेल,